सुविधा नर्सिंगची सुविधा नसल्याने मला चिपळूणमध्ये नर्सिंग करावं लागलं. कारण मला तिथे काही म्हणजे जे होतं ते सांगितलं तिथे की हा बाबा ANM आहे म्हणून, पण त्याचा फुल फॉर्म एक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी असं आहे. तर आम्हाला त्यांनी असिस्टंट नर्सिंग मिडवायफरी हे 2 वर्षाचं शिक्षण दिलं आहे. पण त्याच्यामधून आज मान्यता प्राप्त नाही आहे त्या सर्टिफिकेटला. इतर हॉस्पिटलमध्ये जातो तर तिथे आम्हाला घेत नाही आहेत आमचं सर्टिफिकेट. आम्हाला हे बोगस सर्टिफिकेट म्हणून समजलं जातं आहे. आणि जेव्हा आमची फीज म्हणजे ANMची फीज 58,000 आमची घेतली होती, प्लस हॉस्टेलची 7,000 घेतले होते, प्लस आमच्याकडून गॅस सिलेंडरचे पैसे घ्यायचे, प्लस आमच्याकडून पाण्याचे वेगळे पैसे घ्यायचे. आम्हाला 1.5 वर्षासाठी जे मुंबईला ट्रेनिंग दिलं त्याच्यामधून आम्ही टोटली मिळून तिथे सिनियर ज्युनियर मिळून 40 जणी होतो. त्याच्यामध्ये फक्त एकच बाथरूम होतं मुलींना वापरण्यासाठी, फक्त एकच बाथरूम. आणि जेवणाची सोय नव्हती. जेवण यायचं ते पण संध्याकाळी 4 वाजता जेवण यायचं. आम्ही जेव्हा केसेसला उभे राहायचो तेव्हा आम्ही चक्कर येऊन पडायचो. अक्षरशः माझी कंडिशन एवढी बिकट झाली ती की मला इंट्युबेशन करण्याची वेळ आली होती. तेव्हा एवढी मी आजारी पडली होती. का तर वेळेवर जेवण नाही, मुलींना तिथं राहायची सोय नाही, पाण्याची व्यवस्था नाही, तिथे काहीच सुविधा नाही चांगली. आणि ते पण प्रॉपरली महिन्याला ते फक्त पहिल्या महिन्याला त्यांनी 600 रुपये दिले, दुसऱ्या महिन्याला त्यांनी 900 रुपये दिले, असे करून. आणि एका मुलीमागे हॉस्पिटल 6,000 रुपये द्यायचं. हे आम्ही जेव्हा आम्हाला जे इन्चार्ज मॅडम आहेत तिथल्या हॉस्पिटलच्या त्यांनी आम्हाला सांगितलं. हे संगमेश्वर चिपळूणमधल्या सगळ्या मुली आहेत आणि त्यांनी तुमच्या इथे नर्सिंगचं ANM हे म्हणतात की आम्हाला सांगितलं ॲक्सिलरी नर्सिंग मिडवायफरी आम्ही सर्टिफिकेट देऊ आणि दिलं असिस्टंट नर्सिंग. त्यांचं असं म्हणणं आहे की त्याला महाराष्ट्र शासनाची मान्यता नाही किंवा नर्सिंग काउन्सिलची मान्यता नाही, नागालँडचे की कुठलं तरी आहे ते सर्टिफिकेट. तर त्यांचं म्हणणं आहे की आमची फसवणूक झाली. आम्ही ज्या ठिकाणी जातो जॉबसाठी तिथे आम्हाला सांगतात की हे सर्टिफिकेट बोगस आहे तुमचं, तुम्हाला आम्ही काही जॉब देऊ शकत नाही. असे बरेच त्यांचे विषय आहेत. फी घेतली गेली, जे सांगितलं गेलं मुंबईत तिथे ज्या ठिकाणी त्यांना ठेवलं तिथे त्यांना राहायची व्यवस्था नव्हती. अत्यंत वाईट परिस्थितीत त्या तिथे राहिल्या. त्यांना स्टायपेंड 3,000 सांगितला, 500-600 रुपये दिले. असे बरेच त्यांचे काही म्हणणं आहे, बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे. बरोबर. ते नेमकं काय विषय आहे? हे बघा, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला क्लिअर करते की आपण जेव्हाही ॲडमिशन्स घेतो आम्हाला हे काय पहिल्यांदा असं विचारणारे नाही आहेत आणि आपलं काउन्सिलचं नाही आहे. हे आम्ही ॲडमिशन घेताना IPMT न्यू दिल्ली असंच सांगतो. म्हणजे आताही तुम्ही कोणाला विचारलात ना त्यांना ॲडमिशन घेताना एवढंच सांगितलं जातं की हे IPMT न्यू दिल्ली त्यांच्या अंडरमध्ये आपले हे कोर्सेस चालतात. राहिलं त्यांचं ऑक्झिलरी आणि हा जो विषय आहे म्हणजे त्यांचं म्हणणं हे ऑक्झिलरीचं सांगितलं असं कोणीही सांगणार नाही तुम्हाला. इथे आमच्या स्टाफमध्ये कोणीही सांगणार नाही. आम्हाला आमचं कॉलेज चालवायचं आहे. महाराष्ट्र शासनाची आम्हाला परमिशन घ्यायची. आमची फाईलसुद्धा प्रस्तावित आहे काउन्सिलकडे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये. म्हणून असं आमच्याकडनं कोणत्याही प्रकारची कोणत्याही विद्यार्थ्यांची फसवणूक आमच्याकडनं केली जाणार नाही. पण तुम्ही शासकीय नोकरी मिळेल असं तुम्ही सांगता ना सुरुवातीलाच की ह्या सर्टिफिकेट तुम्हाला शासकीय नोकरी मिळू शकते. आम्ही असं सांगतो, तसं शासकीय नोकरी काय आम्ही तसं सांगत नाही. पहिली गोष्ट आम्ही आमच्या तर्फे जे आमचे हॉस्पिटल्स आहेत तिथे आम्ही 100% तुम्हाला प्लेसमेंट देऊ. आणि हे प्लस हेही सांगितलं जातं की जर का तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये जर का तुम्हाला जॉब हवा असेल तर तुम्हाला प्लस काही ॲडिशनल्स काही गोष्टी कराव्या लागतील आणि त्या व्यतिरिक्त तो तुम्हाला तुमचा पर्सनल राहणार आहे. बाकी आम्ही 100% जॉब प्लेसमेंट जी देणार आहोत ती आम्ही आमच्यातर्फे आम्ही जे हॉस्पिटल्स आहेत आम्ही तिथे त्यांना प्लेसमेंट देतो. आणि आपल्या बऱ्याचशा मुली आहेत अजून की जे हॉस्पिटलला जॉब करतायत. पण जर तुमच्या सर्टिफिकेटचा उपयोग जर शासकीय नोकरीसाठी होणार नसेल तर उपयोग काय त्याचा? 50-60 हजार रुपये हो. तुम्ही मला सांगा. नाही ठीक मान्य आहे. मी गव्हर्नमेंटच्या ज्या काउन्सिलच्या ज्या आहेत ना तर काउन्सिलची जी फी आहे ती फी आणि आमची फी कंपॅरिझन करा. पण ती जास्त फी देऊन सरकारी जर नोकरी मिळत असेल तर ते ठीक आहे, पण तुमची तर सरकारी नोकरी नाही ना. 1500, 2000, 3000 मिळणार. गव्हर्नमेंटचा गेला तर 40-42 हजार. नाही 1500
1500 आणि 2000 3000 असे मिळतच नाही. पण मुळात- स्टायपेंडच्या वेळेला ती गोष्ट वेगळी मुळात आहे. मॅडम चिपळूण आणि रत्नागिरीतले डॉक्टर असं सांगतात की हे सर्टिफिकेट तुमचं काही अधिकृत नाही. बोगस आहे. असं मला मॅडम म्हटल्या होत्या. म्हणजे ठीक आहे आपण जाऊया, कारण मी आता बाहेरगावी लग्नासाठी गेलो होतो, तर आता आलो 2 मिनिटात बॅग घेऊन इकडे आलो लगेच. तुम्हाला सगळ्यांना रत्नागिरीतनं इकडे येण्यासाठी त्रास झाला त्याबद्दल सगळ्यांची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला इकडे यावं लागेल. विषय काहीतरी मुलींच्या संदर्भात असा होता की काहीतरी रजिस्ट्रेशनचे प्रॉब्लेम आहेत, असा विषय काहीतरी मुलींची शंका होती असं मला कळलं, मॅडमकडनं आणि यांच्याकडनं कळलं. संजीवनी प्रशिक्षण संस्था ही 2003 साली रजिस्टर्ड झालेली आहे. 2010 साली DMLT आणि नर्सिंग जे कॉलेज आहे ते धन्वंतरी मेडिकल रिसर्च सेंटर जे होतं ते आपल्या संस्थेने टेकओव्हर केलेलं आहे. तशी धन्वंतरी मेडिकल रिसर्च सेंटर ही 93 का 96 पासून वांगडे शॉपिंगला चालू होती आणि 2010ला आपण आपल्या संस्थेवरती घेतल्यानंतर आपण DMLT आणि त्यांचे जे पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत ते आपण आपल्या संस्थेअंतर्गत चालू केलेले आहेत. त्याचं ॲफिलिएशन इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल नवी दिल्ली यांच्या अंतर्गत आहे. ॲफिलिएशन कधी मिळतं? ज्यावेळेस संस्था चालू करण्यासाठी तिथे आवश्यक बैठक व्यवस्था, प्रॅक्टिकल व्यवस्था आणि ह्या सगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतील तरच त्याला परमिशन मिळते. त्याच्यासाठी ते परमिशनची प्रोसेस सगळी करावी लागते. त्याच्यानंतर परवानगी दिली जाते. परवानगी दिल्यानंतर सीट्स किती घ्यायच्या, काय घ्यायच्या याचे त्याच्यावरती नमूद केलेलं असतं. तसंच शंका जे सर्टिफिकेटबाबत काहीतरी होती की बोगस आहे, तर बोगस होतं तर तुम्ही प्रवेश घेताना चौकशी का नाही केली, हा माझा पहिला प्रश्न. आज कोर्स, आता ह्याच्यातल्या कोर्सला आत्ता किती आहेत आणि आज झालेल्या किती आहेत ही कल्पना नाही मला काही, तरी सांगतो झालेल्या असतील की आत्ताच्या असतील तरी कल्पना देतो सगळ्यांना. इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अंडर महाराष्ट्रात 8 ते 10 ठिकाणी हे चालू आहे आपल्या कोर्सेससारखं. आपल्याला बाकीच्यांची काही घेणं देणं नाही, आपल्या संस्थेबद्दलच बोलायचं आहे. तर इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अंडर येणारे कोर्सेस हे पॅरामेडिकल क्षेत्रातले कोर्सेस आहेत. यामध्ये DMLT, ANM असिस्टंट नर्सिंग अँड मिडवायफरी, तसेच DOTT ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, MPHW मल्टीपर्पज हेल्थ वर्कर हे कोर्सेस चालवले जातात. तर हे कोर्सेस केल्यानंतर आम्ही मुंबईत ट्रेनिंगची व्यवस्था केली जाते. मुंबईची 25 हॉस्पिटल संस्थेला टाईप आहे. मुंबईत ट्रेनिंग एवढ्यासाठीच की मुलींना शिकताना तिथे मानधन मिळतं, आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या मुलींची व्यवस्था होते आणि परत तिथे 100% नोकरीची हमी आम्ही एवढ्यासाठीच देतो की तिथे ट्रेनिंग केल्यानंतर मुलींना तिथे जॉबला शक्यतो ठेवून घेतलं जातं किंवा इकडे आल्यानंतर सुद्धा मुंबईचा एक्सपिरियन्स असल्यामुळे चांगल्या नोकऱ्या मिळतात. आता काही मुली गेल्या वर्षीच्या ॲडमिशनच्या ज्या असतील तर कोरोना काळ जसा आला तर कोरोना काळात जशी पालकांना भीती आहे, आम्हालाही भीती होती, विद्यार्थ्यांना भीती होती, पण विद्यार्थी घरी येऊन सेफ्टी राहणं योग्य का हॉस्पिटलमध्ये राहणं योग्य. तर हॉस्पिटलमध्ये आज आपण मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आणि बंदुकीची गोळी लागेल म्हणून घरी निघून यायचं, हे कितपत योग्य आहे. आपण नर्सिंग क्षेत्रात आल्यानंतर त्याची आपण किती काळजी घेतलेली आहे, आपल्याला नोकरी जर का पाहिजे तर आपण किती त्याचं काळजीपूर्वक हे केलं पाहिजे, प्रॅक्टिकल्स केलं पाहिजे. तर तेही आपण स्वतः अभ्यास करायचा आहे त्याचा. त्याच्यानंतर संस्थेकडनं नोकरी दिली जाते, 100% नोकरी दिली जाते. 2002 पासूनच्या आजपर्यंत आमच्या संस्थेच्या बऱ्याचशा 99.99% विद्यार्थ्यांनी लागलेल्या, काही अपरिय कारणामुळे लागलेले नसतील तर त्यांनाही नोकरी लावून दिली जाईल, हे मी आश्वासन देतो तुम्हाला. आणि तसेच आता कोरोना काळात जी भीती होती की कोरोना काळात आमच्या मुलींना भीती आहे, पालकांना याच्यातलं मेडिकल क्षेत्रातलं कदाचित माहिती नसेल जास्त, तुम्ही मेडिकल क्षेत्रात वावरता, तुम्ही कोर्स पूर्ण केलेला असेल की आता कोर्सला असताल, तर कोर्स मेडिकल क्षेत्रातली भीती तुमची गेलेली असते, पालकांना त्यातलं थोडं माहिती नसते. आज जागतिक महामारी होती त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आले असतील परत ट्रेनिंगमधून निघून आणि परत आता काही जणी परत ट्रेनिंगलाही गेलेल्या आहेत ज्या मागच्या वर्षी आलेल्या होत्या त्या. तर कोरोना काळात जी भीती होती ती जशी तुम्हाला होती तशी आम्हालाही होती. त्यातून नोकरीचे विषय असतील, नोकरीचे विषय 100% नोकरी लावून दिली जाईल. फक्त आता कोरोनाचा पिरियड आहे, परत लाट येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आम्ही ती घाई करत नाही आहे. आणि राहिला सर्टिफिकेटचा विषय, सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन आपलं MSBPN महाराष्ट्र बोर्ड ऑफ नर्सिंग काउन्सिल अंडर नाही आहे, हे फॉर्मवरती नमूद आहे. आम्ही घेताना सांगतो की आमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल अंडर नाही आहे, इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी नवी दिल्ली अंतर्गत आहे. ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर केलेल्या असतात आणि त्या लेखी स्वरूपात आहेत. तुम्ही लेखी स्वरूपात तक्रार केली तरी त्याच्यावरती त्याचं योग्य उत्तर दिलं जाईल, पण आपण डिस्कशन करून मार्ग योग्य काढू शकतो. लिखापडीचा तुम्हालाही त्रास नाही, आम्हालाही त्रास नाही, तुम्ही तेही करणार असाल तर तेही आमची संमती आहे त्याला. धन्यवाद.
सांगितलं की तुम्ही सांगितलं होतं की दिल्ली युनिव्हर्सिटी सांगितली होती. मग हे सर्टिफिकेट चालत का नाही सर? बोगस सर्टिफिकेट आहे. डायरेक्ट डॉक्टर सांगताय की हे सर्टिफिकेट बोगस आहे, एएनएमचं सर्टिफिकेट नाही. मग असिस्टंट नर्सिंग मिडवायफरी काय? ऑक्झिलरी नर्सिंगच पाहिजे होतं ना त्याच्यात. मग रजिस्ट्रेशन का नाही होते? सर सेंट्रल गव्हर्नमेंटचं असलं तर मला सेंट्रल गव्हर्नमेंटला जॉब का नाही भेटला? तर भेटायला पाहिजे होता ना तो पण. आणि मॅडम जसं की संध्याकाळी गांगावकर मॅडम मला बोलल्या होत्या की आमच्या 3 मुली सिव्हिलला गव्हर्नमेंट जॉबला आहेत. त्या कोणत्या मॅडम मला जरा सांगशाल का तुम्ही? ऍडमिशन घेताना मी तर तुम्हाला विचारलेलं होतं, जरा मला कळेल का? मी खास गव्हर्नमेंट जॉबसाठीच मी हे केलेलं आहे, एएनएम केलेलं आहे. पहिला प्रश्न जो विचारला की सिव्हिलला आहे असं मी बोललेच नव्हते. सिव्हिलला तुम्ही बोलले मॅडम, तुम्ही सरळ पूर्ण खोटं बोलताय. नाही तुम्ही बदल काय मॅडम? डायरेक्टली तुम्ही पूर्णपणे तुम्ही खोटं बोलताय. सिव्हिलला आहेत असं कुठल्याही मुलीला सांगितलं मला सांगितलं होतं मॅडम. मग मी ऍडमिशन जस्ट आताच तो विषय झाला आणि मॅडम पण बोलल्या की ते लोक आहेत म्हणून सिव्हिलला आणि ते नंबर पण देतात आम्हाला त्या मुलीचं ऍडमिशन केलं. सिव्हिलला कोणीही नाही. एकेकाने बोला. सगळ्यांची मॅडम तुम्ही का बोलले एक मिनिट. गव्हर्नमेंट जॉब भेटतो? तुम्ही शेख ना? हां मी हां. शेख. तुम्ही शेख तुमचा जर आता तुमचं रेकॉर्ड वगैरे सगळं काढावं लागेल. तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं तेव्हापासून तुमचं प्रॅक्टिकल आपण किती व्यवस्थित केलेलं आहे, तुम्हाला किती कोऑपरेशन संस्थेने केलं आहे, तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला कशा पद्धतीने ॲडजस्ट केलेल्या आहेत गोष्टी, आणि तुम्ही ह्या गोष्टी आत्ता विचारता. तुम्ही जर का एज्युकेटेड फॅमिलीतले आहात तर तुम्ही फॉर्म भरताना ॲडमिशन घेताना का नाही चौकशी केली? ओरली आम्ही सांगू आमचा MBBSचा इथे कोर्स आहे म्हणून आम्ही सांगितलं तरी तुम्ही व्हेरिफिकेशन करायला पाहिजे की नाही? आम्ही ऐकून घ्या. तुम्ही जर संस्था चालवताय तर तुम्ही का खोटं बोलताय? तुम्ही बोगस सर्टिफिकेट का देताय? तुमची पण चुकी आहे ना. जे तुम्ही म्हणाल ते ऐकून घे. बोगस होतं मग तुम्ही ऍडमिशन का घेतलं? का आम्हाला सांगायचं आता आम्ही डॉक्टरांकडे जातो ते आम्हाला बोगस समजतंय. हो डॉक्टरांनी सांगितलं त्यांनी सांगितलं सांगा एका नाही डॉक्टरांनी तुमच्या म्हणणे मान्य करेन बस. सांगा डॉक्टरने लिहून गेल्यानंतर तुम्ही मान्य करता मग तुम्ही देता हे तुम्हाला माहिती नाही की आम्हाला माहिती तुम्हाला वाटते मुंबईला जाते तुम्ही बोगस आहे म्हणता. आम्ही बोगस आहे म्हणत नाही. मग डॉक्टर का बोलताय बोगस आहे? मला सांगा. डॉक्टर बोगस आहे म्हणताय का? लिहून आणा. तुम्ही तक्रार करू शकता, कायदे लावू शकता, कोर्टात आमची संस्था बंद होऊ शकेल. हे मी तुम्हाला म्हणतो आमची संस्था बंद होईल. नाट्यासारख्या ठिकाणी चिपळूणमध्ये आम्ही सामाजिक संस्थांमध्ये 5-6 संस्थांमध्ये आहे. मला ही गोष्टी कळतात. 4 मुली फुकट दरवर्षी आम्ही शिकवतो बॉन्ड पेपर करून. बॉन्ड पेपर केलेले तुम्हाला माहिती आहे. आज सुद्धा बॉन्ड पेपर आणून दाखवतो. फुकट मुलीचे ऍडमिशन घेऊन 2 वर्षानंतर तिला नोकरी लावून तिच्यानंतर पैसे घेतलेले आहेत आम्ही. याचा अर्थ तुम्ही बोगस म्हणताय. बोगस म्हणत असाल तर माझी काही अडचण नाही. तुम्ही कायद्याने जाऊ शकता. मला तुम्हालाही क्लास घ्यायचा नाही, मलाही क्लास करून घ्यायचा नाही. याच्यात मी तुम्हाला डिस्कशनसाठी आलेलो आहे. सर असं डॉक्टर सांगताय बोगस आहे म्हणून आम्ही बोलतोय. हो ना. उद्या डॉक्टर सांगतील हे खूप मोठं आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटची नोकरी लागेल डायरेक्ट, असं डायरेक्ट डॉक्टरांनी सांगितलं की मग तुम्हाला पटणार. माझं नाव लक्ष्मण तुकाराम शेगवा आहे. मी प्रॉपर राहणार सतकोंडी, सैटवाडी तालुक्यात रत्नागिरी. माझी मुलगी संजीवनी नर्सिंग कॉलेजमध्ये ANMचं ट्रेनिंग घेते आणि ती जवळजवळ 2 वर्ष त्यांचा कोर्स होता. आम्ही जवळजवळ 70,000 रुपये भरलेले आणि ती पास झाल्यानंतर तिला आज जे सर्टिफिकेट मिळालं ते सर्टिफिकेट बोगस आहे. आणि ही संजीवनी नर्सिंग कॉलेज ही संस्था गेली जवळजवळ 17 वर्ष बोगस कारभार करते. त्याच्यावरती शासनाने काहीतरी निर्बंध आणावे आणि त्या संस्थेला लॉक करावा आणि त्या संस्थेने आमच्या ज्या मुलींना आता हे सर्टिफिकेट दिलं आहे ते सर्टिफिकेट ऑल महाराष्ट्र सगळीकडे चालेल असं सर्टिफिकेट द्यावे. आणि 2 वर्ष त्यांची 2 वर्ष फुकट गेलेली आहे. त्या 2 वर्ष त्यांनी विचार करावा आणि अन्यथा आम्ही पुढील कारवाई करणार आहोत अशी त्यांच्यासमोर आम्ही दाद मागत आहोत. तरी आता त्यांनी योग्य तो विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे.